गुड म्हणून बॅड म्हणून बॅड म्हणून चांगलं म्हणून काही घेणं नाहीये. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे. जरी परिस्थिती चुकीची असेल त्या चुकीच्या परिस्थितीत चांगलं बोलायचं. तुमच्याबद्दल तुमच्या स्वप्नाबद्दल मला कोणी वारंवार करत असेल तर तुम्ही त्याच्यापासून संन्यास घेतला पाहिजे. तुम्हाला कधी जाणवलं की अनहेल्दी काहीच खायचं नाही. तुमच्या आवडीच्या गाडीचा वास तुमच्या आला म्हणले डाएट सोडो. यशस्वी लोक आहेत ना निगेटिव्हिटीला आहे ना दूर ठेवतात. हे क्रिकेटर लोक कंटिन्यू हेडफोन असतात. का ते म्हणतात टाळ्या किंवा तिरस्कार अपेक्षा आमचा फोकस डिस्टर्ब नाही केला पाहिजे. 50,000 80,000 1,00,000 लोकांचा आवाज आणि त्या बाहेरचा आवाज आतला आवाज त्यानंतर माझा फोकस येतो. येस ऑर नो. मग आज बिझनेस करताना जीवन संसार करताना आजूबाजूचा आवाज घोंगतात. सोशल मीडिया थ्रू तुमच्यापर्यंत फोन थ्रू येतात. तुमच्या हातात आहे कुठल्या आवाजाला आत आवाजाला आत येऊ नये द्यायचं. ऍक्सेप्ट द फेवरेबल रिजेक्ट द अनफेवरेबल. नकोय मला ते आवाज. जे विचार मला निगेटिव्ह विचार एनर्जी कमी करतात. ज्या विचारामुळे टार्गेट दूर विचारामुळे आयुष्यात होणारे विचारामुळे इगो तयार होतो. ज्या विचारामुळे ट्वीट मानसिकते देतो. सगळ्या विचारांना नो म्हटलं पाहिजे. तर पाहिजे ते लक्ष तुम्ही अचीव करू शकता. मला तरी असं वाटतं. कारण की जगामध्ये जे लोक आहेत हेच करतात. जिथं हवा नाहीये देवा कसा असतो. विसरू शकतो का जो हलणार सुद्धा नाही. हवा असतो तो देवा. मग समाजात राहावं लागेल. मग समाजात राहायचं असेल मग आजूबाजूचे आवाज ज्या लोकांना तुम्ही गुड म्हणून काही घेणं नाहीये. आपण आपल्या कामावरती लक्ष ठेवलं पाहिजे. दुर्लक्ष केलं पाहिजे. काय शोपर्यास नाहीये. मग मी काय केलं मला कळलं माझ्या इनर्जीला मला प्रोटेक्ट करायचे. तर समाजामध्ये फॅमिली नातेवाईकांमध्ये सगळे विचार यायचे पण मी रिजेक्ट करायचो. आतून बाहेर झालतो मी. तुम्हाला पण आतून बाहेर होऊ शकतात तुम्ही. आणि जेव्हा माझ्या विचार मला डिलीट फुटबॉल प्लेयर बॅडमिंटन प्लेयर जे लोक आहेत फोकस असतात. बिकॉज ते स्वतः व्हिज्युअलाइज करतात एवढे रन बनवणार. हे क्लिअर कट माहिती असतं. ताजमहल बनण्याच्या अगोदर राईट ऍक्च्युली बनण्याच्या अगोदर विचारात बनला गेला. राईट ऑर रॉंग. मग तुमच्या आयुष्यात भगवंताबद्दल माझं करतात ना. आपण पण आपल्या जप केला. तुम्हाला जे पण पाहिजे ते मिळवा. चांगले कस्टमर भेटणार आहे. आपल्या आजूबाजूला निगेटिव्ह विचारापासून निगेटिव्ह भरले. तुम्हाला जाणीव स्वतःशी पॉझिटिव्ह बोला. तर लोक सांगतात मला शुगर झाली. सगळीकडे पब्लिसिटी कोण करतं. जरी शुगर झाली तरी तुमच्या माइंडला सांगा मी फिट आहे. विचार माइंडवर काम करा. हळूहळू बुद्धीवर काम करा. जरी परिस्थिती चुकीची असेल त्या परिस्थितीत चांगलं बोलायला चालू. मग मला असं वाटतं लोक झाले स्वतःला प्रोटेक्ट केलं. त्यांच्या एनर्जीला एका दिव्याला प्रोटेक्ट करायला कास लावायचो. खंदील माहिती ना तुम्हाला. कोण लावलेलं आहे. फुटलेला कोणी काच. जे 30-35 माझे उदाहरण समजत असतील. बरोबर ना. जे डोक्यावरून जातं कंदील थोडं समजत असेल बरोबर. आपल्याला समजते. मग दिवा प्रोटेक्ट करत होते हवेपासून. मग यशस्वी लोक स्वतःच्या ड्रीमला करतात. जसं लहान आई जपती ना संरक्षण करते ना. स्वप्न पण संरक्षण करणं गरजेचं
तुकाराम महाराज काय म्हणायचे पांडुरंग 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 पावली काय बोलायचे तरी पण पांडुरंग 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 म्हणजे इनडायरेक्ट काय होतं फोकस मन त्यांचं मन काय होतं एका ठिकाणी फोकस होत मग तुमच्या मनात तुम्हाला काही बोलावं लागतं की जणांना वाटतं लहान मुलं एका जागेवर बसू शकत नाहीत का नाही बसत सांगा मला का नाही बसत त्यांना विचार करता येत नाही आणि त्यांची एनर्जी काय करते त्याला प्रॅक्टिकली करायला लावते काय करते प्रॅक्टिकली करायला लावते हळूहळू ते पोरग स्थिर व्हायला लागतं लहान पोराला काय म्हणतो आपण ए घरात थांब आणि मोठ्या घरातल्या बाबा काय म्हणतो जा उठा उचलू देते सोपा झाडू मारू द्या मला असं घरच्या मोठ्या बरोबर आहे म्हणजे इमॅजिन करा आज कुठली सिच्युएशन तयार होऊ राहिली त्यांची ती एनर्जी ती यूज होऊ राहिली आपली एनर्जी विचार करण्यामध्ये लय जाऊ राहिली म्हणून मला वाटतं मिळवायचा जो कॉन्फिडन्स जागा झालाय ना लहान जपते ना शेतकरी जपतो शेतकरी त्याच्या पण येऊन देईल का मग जर आजोबाजूला तुमच्याबद्दल स्वप्नाबद्दल करत असेल तुम्ही त्याच्यापासून संन्यास घेतला ब्लॉक केलं पाहिजे म्हणले पाहिजे सर पार एखादा माणूस करायला आलाय मला ऐकू आणि मी पण म्हणतोय सांग म्हणजे किती किडा पर जखम भरी व्हायला लागली तर लोक म्हणतात बघून मला कसं रक्त निघतं बघून नाते याच्यामुळे तुटू राहिले लोकांची ज्ञानेंद्रिय डोळे कान नाक हे काय येतं दरवाजे डायरेक्ट डेटा डायरेक्ट लोकांना कळतच नाही लोक निगेटिव्ह सिच्युएशन मध्ये बाउन्स बॅक करायला सराउंडिंग पाहिजे पण जर त्या सिच्युएशन मध्ये निगेटिव्ह सराउंडिंगला कनेक्टेड आहे कुठून काही पण निगेटिव्ह ऐकतोय तर मी बाउन्स बॅक करू शकतो का सांगा मला माझ्या नवरा बायको जोरदार भांडण झालंय आणि मला कळतंय की आम्हाला करायचं प्रयत्न कशासाठी करण संसारच करण्यासाठी समजा लग्नाच्या आधी माझं प्रेम होतं आणि त्या मुलगी पण लग्न नाही केलं आणि ती जर म्हणली काय चाललंय भाऊ कसं चाललंय तुमचं तर मग माझा विषय काय येईल भाऊ नाही मी हा प्रॉब्लेम करायसाठी काम करेल का आता मी काय करेन ऑप्शन आहे दुसरं लग्न डिवोर्स तुम्हाला ऑप्शन भेटला का प्रॉब्लेम तयार होतो तुमच्या आयुष्यात संकटामध्ये ऑप्शन त्यांना ब्लॉक करून टाकलं पाहिजे काय वाटतं तुम्हाला राईट गॅरंटेड एक उदाहरण आहे एक मुलगा आणि मुलगीचं प्रेम त्यांचं दोघांचं लग्न दोन ठिकाणी वेगळं होतं आणि लग्न वेगळं होतं आणि ती मुलगी दुसरीकडे जाते याला तर देवदास असतो 7-8 महिने टेन्शन येतं पण हळूहळू विसरतो बिचारा आणि नंतर मग काय होतं की ती मुलगी भाड्याने अपार्टमेंट मध्ये येते त्याच्या नवऱ्याला जॉब लागतो आणि यांची बाल्कनी समोरच तर आता मला प्रेम जागा होणार का नाही होणार का जागा होणार एवढे दिवस ब्लॉक केलं दिसत नव्हता डिलीट ना सगळं मोबाईल नंबर आता डायरेक्टच काय व्हिडिओज समोर म्हणजे इनडायरेक्टली काय इंद्रिय ऍक्टिव्ह होतात तुम्हाला कधी जाणवलं की आणि हेल्दी काहीच खायचं नाही तुमच्या आवडीची गाडीचा वास तुमच्या नाकात आला म्हणले डाएट छोडो कोणी केले असं डाएट छोड़ो कल से डाएट करेंगे नाक सुद्धा डोळे सुद्धा कान सुद्धा हे जे इंद्रिय आहेत ना भगवंतावर लावले सक्सेसफुल लोकांनी यश मिळवण्यासाठी नॉलेज लागणार मिळवण्यासाठी लावले गरीब लोक त्यांची इंद्रिय कुठं पण घाणीत लावून टाकली म्हणजे
स्पेसिफिक ठिकाणी लावलेच नाही डायरेक्ट इनडायरेक्ट उगणारच त्यांच्या डोक्यात. काय वाटतं तुम्हाला आणि मग बिझनेस मधून मग बिझनेस मध्ये पाहिजे तेवढा संघर्ष करू शकत. कोणाला क्लिअर राईट ठिकाण लावायचे, इंद्रिय राईट ठिकाण लावा लागतील. मग इंद्रिय राईट ठिकाण लावणं म्हणजे काय? भगवंताचे भक्त डोळ्याने देवालाच पाहतात, हाताने देवाची नाकाने ठेवलेले स्मेल घेतात, तोंडाने वाढवलेला प्रसाद करता. समजते का तुम्हाला? आणि त्यांचं वावर चांगल्या ठिकाणी असतो. मग मला असं वाटतं आपल्या आयुष्यात जर काही मोमेंटम करायचं असेल तर आपल्याला पण आपल्या इंद्रियांनी ज्याच्यावर लावायचे देव पाहिजे, देवावर पाहिजे, घर पाहिजे, 1 लाख पाहिजे, फॉरेनवर लावा. म्हणजे म्हणतात बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, शिव भावे. म्हणजे भगवंत बद्दलच बोलायचे, भगवंतालाच करायचे. अर्जुनाला विचारलं भगवंता की तुझं जेव्हा वर्णन करायचे तू कुठे? कृष्णाने सांगितलं पण मीच आहे, पाणी पण मीच आहे, अग्नी पण मीच आहे, हवा पण मीच आहे, आकाश पण मीच आहे, ब्रह्मांड मीच आहे. हे सगळं जे दिसतंय ना सगळं मी माझ्यात सामावलेलं आहे. हे भगवंत सांगतात. मग आज तुम्हाला ह्या स्तरावर जायचं असेल, एक मोठ्या लेवलला मूव्हमेंट करायची असेल तर आज आजूबाजूला नातेवाईक परिवार कशी का असाना तुम्ही इंडिव्हिज्युअल, तुम्ही सेपरेट तुम्ही तुमच्या इच्छा करण्यासाठी आलात ना. मग जर आज पेटलाय ना त्याला विजून देऊ नका.